बाळा, माझं बोलणं शांत मनाने ऐक. आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की माणूस खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो, कोणाचं वाईट करत नाही. तरीही त्याच्या आयुष्यात अडचणी काय येतात हे त्यालाच समजत नाही. आणि दुसरीकडे काही माणसं चुकीची वागतात, दुसऱ्याला त्रास देतात, खोटं बोलतात, फसवतात, तरी ते लोक सुखात असल्यासारखे दिसतात. मग मनात एक प्रश्न येतो, स्वामी, मग पाप करणाऱ्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळते का? तर हो बाळा, पाप लपवता येतं, पण पापाचं कर्मफळ लपवता येत नाही. माणूस लोकांपासून आपली चूक लपवू शकतो, खोटं बोलून स्वतःला निर्दोष दाखवू शकतो, एखादी गोष्ट लपवू शकतो, जगाच्या नजरेत तो चांगला असल्याचं दाखवू शकतो. पण बाळा, कर्माच्या नजरेपासून काहीही लपलेलं नसतं. तुझ्या हातून केलेली प्रत्येक कृती तुझ्या कर्मात नोंदली जाते. म्हणूनच मी तुला सांगतो, दुसऱ्याचा हक्क घेऊ नकोस, कोणाला जाणून बुजून फसवू नकोस, कोणाच्या विश्वासाशी खेळू नकोस, एखाद्याच्या दुःखाचा फायदा घेऊ नकोस. कारण दुसऱ्याला फसवताना तुला वाटेल की तू जिंकलास. पण बाळा, कर्माचं गणित कधीच चुकत नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर पुढे, पण केलेल्या कर्माचा परिणाम माणसाला कधी ना कधी भोगावाच लागतो. म्हणून दुसऱ्याने तुझ्याशी वाईट केलं असेल तर त्याच्या मागे लागून स्वतःचं आयुष्य खराब करू नकोस. तू म्हणशील, स्वामी, त्याने माझ्यावर अन्याय केला, माझी बदनामी केली, माझा विश्वास तोडला, माझं नुकसान केलं, मग त्याला त्याची शिक्षा कधी मिळणार? बाळा, तू त्याचा हिशोब माझ्यावर सोड. तुला न्यायाधीश बनायची काहीच गरज नाही. तू चुकीचा बदला घेण्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारू नकोस. कोणी तुला खोटं बोललं म्हणून तूही खोटं बोलू नकोस. कोणी तुला फसवलं म्हणून तूही कोणाला फसवू नकोस. कोणी तुझं मन दुखावलं म्हणून तू दुसऱ्यांचं मन दुखवू नकोस. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुझं कर्म खराब होऊ नये. तुझं मन स्वच्छ ठेवणं हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. बाळा, कधी तुझ्याकडून ही चूक झाली असेल तर घाबरू नकोस. चूक झाली म्हणून माणूस कायमचा वाईट होत नाही. पण चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. मनापासून पश्चाताप कर. ज्याचं नुकसान झालं असेल, शक्य असेल तर ते भरून काढ. ज्याचं मन दुखावलं असेल त्याची माफी माग. आणि पुन्हा तीच चूक होऊ नये याची काळजी घे. कारण पाप लपवण्यापेक्षा चूक स्वीकारून स्वतःला बदलणं मोठं आहे. बाळा, तुला कधी कधी असंही वाटतंय ना की मी इतकं चांगलं वागतो, पण माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? तेव्हा निराश होऊ नकोस. शेतकरी जेव्हा बी पेरतो
आणि दुसऱ्याच दिवशी पीक त्याला येत नाही. त्याला वाट पाहावी लागते, त्याला पाणी हे द्यावंच लागतं, कष्ट हे करावंच लागतं. आणि अगदी तसंच कर्माचंही असतं. चांगलं कर्म केल्यावर त्याचा परिणाम लगेच दिसेलच असं नाही, पण म्हणून तुझं चांगुलपण वाया गेलं असं समजू नकोस. तू एखाद्याला मदत केलीस, एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू पुसलेस, एखाद्या भुकेलेला अन्न दिलंस किंवा एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोललास, एखाद्याला संकटात साथ दिलीस, हे सगळी चांगली कर्मे आहेत बाळा. त्यांची किंमत कमी समजू नकोस. आणि ज्यांनी तुझ्याशी वाईट केलं त्यांच्याबद्दल मनात सतत राग धरून बसू नकोस, कारण रागाचं ओझं त्यांच्या डोक्यावर नसतं, ते तुझ्या स्वतःच्या मनावर असतं. म्हणून त्यांना माफ कर, पण याचा अर्थ पुन्हा त्यांच्याकडून त्रास करून घ्यायचा असा नाही. गरज असेल तर अंतर ठेव आणि स्वतःचं रक्षण कर. योग्य ठिकाणी ठामपणे उभा राहा, पण मनात सूड ठेवू नकोस. बाळा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. पाप करणारा माणूस लोकांच्या नजरेतून सुटू शकतो, पण आपल्या कर्मापासून कधीच सुटत नाही. म्हणून कोणाचं वाईट होते का, त्याला शिक्षा मिळते का, याचा विचार करत बसू नकोस. तू तुझ्या कर्माची काळजी घे. तुझ्या हातानं चांगलं घडू दे. तुझ्या शब्दांनी कोणाचं मन दुखवू नये. तुझ्या कृतीने कोणावर अन्याय होऊ नये. आणि बाळा, तुझ्यावर कोणी अन्याय केला असेल तर तेही लक्षात ठेव. त्यांच्या चुकीची शिक्षा तुला स्वतःला देऊ नकोस. तो चुकीचा वागला म्हणून तू स्वतःला दुःखात बुडवू नकोस. तुझं आयुष्य थांबवू नकोस. तू पुन्हा उभं राहा. तुझ्या डोळ्यातले अश्रू मी पाहतोय. तुझ्या मनातलं ते दुःख मला कळते. तू जगापासून कितीही गोष्टी लपवलास तरी माझ्यापासून तुझं मन लपलेलं नाही. म्हणून मनातलं दुःख माझ्याकडे सोपव. तू फक्त योग्य मार्गावर चालत राहा. पाप कितीही लपवलं तरी कर्म चुकत नाही. खोटं कितीही सुंदर सजवलं तरी सत्य कायमचं सत्यच राहतं. आणि चांगलं कर्म कधीही व्यर्थ जात नाही. आज तुझ्या वाटेला दुःख असेल तर उद्या सुखाची पहाट नक्कीच येऊ शकते. आज तुझ्यावर अन्याय झाला असेल तर त्यासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. तुझं काम फक्त एवढंच, मन स्वच्छ ठेव आणि चांगलं ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या सोबत आहे बाळा. तू पडशील तेव्हा उठवण्यासाठी आहे. तू रडशील तेव्हा तुझ्या अश्रूंना आधार देण्यासाठी आहे. आणि तू थकशील तेव्हा तुझ्या मनाला धीर देण्यासाठी आहे. मी आहे बाळा. म्हणून घाबरू नकोस. वाईट कर्मांपासून दूर राहा. चांगुलपणाची साथ सोडू नकोस. आणि लक्षात ठेव, पाप लपवता येईल पण त्याचं कर्मफळ चुकवता येत नाही. चांगलं कर्म केलं तर त्यांचं फळही कधी ना कधी तुझ्या आयुष्यात येतं. बाळा, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. बाकीचा हिशोब माझ्यावर सोडून दे.
बाळा, माणसाला वाटतं की त्याने केलेली गोष्ट कोणालाच कळली नाही म्हणजे ती गोष्ट संपली. पण नाही लेकरा, सत्याला साक्षीदाराची गरज नसते. तू एखाद्या खोलीत एकटा असताना केलेली चांगली गोष्टही तुझ्या मनाला माहीत असते आणि तू एकटा असताना केलेली चुकीची गोष्टही तुझ्या मनाला माहीत असते. म्हणून लोकांनी पाहिलं की नाही, लोकांनी कौतुक केलं की नाही, लोकांनी तुला दोष दिला की नाही, यापेक्षा तुझं अंतःकरण काय सांगतंय हे महत्त्वाचं आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात कधी असा माणूस आला असेल ज्याने तुझ्यासमोर गोड बोलून मागून तुझं नुकसान केलं असेल. कधी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्याचा विश्वास तोडला असशील. किंवा कदाचित कुणीतरी तुझ्याबरोबरच असं केलं असेल. अशा वेळी मन खूप दुखतं. आपण स्वतःशीच विचार करतो, मी याच्यावर एवढा विश्वास ठेवला, मग याने माझ्याशी असं का केलं? बाळा, अशा वेळी एक गोष्ट समजून घे. प्रत्येक माणूस आपल्या संस्कारानुसार वागतो. तुझ्या मनात प्रेम असेल म्हणून समोरच्याच्या मनातही प्रेमच असेल असं नाही. तू विश्वासू आहेस म्हणून प्रत्येक जण विश्वासू असेलच असं नाही. तू एखाद्यासाठी जीवापाड उभा राहिलास म्हणून प्रत्येक जण तुझ्यासाठी उभा राहीलच असं नाही. आणि हे समजल्यावर मनात कटुता ठेवायची नाही. फक्त माणसं ओळखायला शिकायचं. कारण बाळा, चांगला माणूस असणं वेगळं आणि प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणं वेगळं. तुझं मन चांगलं ठेव, पण तुझे डोळे उघडे ठेव. प्रेम कर, पण स्वतःची किंमत अजिबात विसरू नकोस. एखाद्याला मदत कर, पण स्वतःला संपवून दुसऱ्याला वाचवण्याची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचा स्वभाव खराब करू नकोस. कारण बाळा, एखाद्याने चिखल फेकला म्हणून तू तो चिखल हातात घेऊन त्याच्यावर फेकत बसलास तर तुझ्याही हातात चिखल लागणारच. त्यापेक्षा बाजूला हो, आपला मार्ग धर, मन स्वच्छ ठेव आणि पुढे चालत राहा. बाळा, कर्म म्हणजे फक्त शिक्षा नाही, हेही समजून घे. कर्म म्हणजे आपल्या कृतींचं बीज. जसं बीज तसं झाड. कडू बी पेरून गोड फळाची अपेक्षा करता येत नाही आणि गोड फळाचं बी पेरून त्याच क्षणी झाड मागता येत नाही. वेळ लागतो. कधी परिणाम लवकर दिसतो, कधी उशिरा दिसतो. कधी आपल्या आयुष्यात त्याचा परिणाम जाणवतो, कधी परिस्थिती, कधी नाती आणि पुढच्या निर्णयामधून त्याचे परिणाम दिसतात. म्हणून त्याने वाईट केलं तरी त्याचं काही झालं नाही असं म्हणत स्वतःच्या मनाला त्रास देऊ नकोस. तुला त्यांच्या आयुष्याचा पूर्ण हिशोब माहीत नाही आणि प्रत्येक कर्माचा परिणाम लगेच आपल्या डोळ्यासमोर दिसेलच असं नाही. तू न्यायाचा भार आपल्या डोक्यावर घेऊ नकोस. तुझ्या हातात जे आहे ते कर. चांगलं बोल. आज प्रामाणिक राहा.
आज कोणाला शक्य असेल तेवढी मदत कर. आज स्वतःच्या आईवडिलांशी प्रेमाने बोल. आज आपल्या लेकरांच्या मनाला दुखावणारे शब्द टाळ. आज घरात भांडण पेटवण्याऐवजी शांततेचा एक शब्द बोल. हे छोटं वाटतं ना बाळा, पण आयुष्य याच छोट्या छोट्या कर्मांनी सुंदर होतं. आणि बाळा, एक फार गोड गोष्ट सांगतो तुला. कधी कधी तू केलेलं चांगलं कर्म तुझ्याकडे दुसऱ्या रूपाने परत येतं. तू एखाद्याच्या अडचणीच्या वेळी त्याचा हात धरतोस. कदाचित काही वर्षांनी तुझ्या अडचणीच्या वेळी कोणीतरी तुझा हात धरतो. तू एखाद्या रडणाऱ्या माणसाला 2 प्रेमाने शब्द देतोस. कदाचित एखाद्या दिवशी तुझ्या डोळ्यातलं अश्रू असताना कोणीतरी तुला तेच 2 प्रेमाचे शब्द देतं. म्हणून बाळा, चांगलं करून त्यांचा हिशोब ठेवू नकोस. मी त्यांच्यासाठी एवढं केलं, त्याने माझ्यासाठी काय केलं, असं सतत मोजत राहिलास तर चांगुलपणात हे दुःख निर्माण होईल. तू चांगलं कर, मनापासून कर आणि ते माझ्या चरणी ठेव. पण बाळा, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक चुकीचा माणूस परत आयुष्यात घेत राहायचा. क्षमा करणे आणि पुन्हा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मनातून माफ कर, पण अनुभवातून काहीतरी शिक. ज्याने एकदा तुझा विश्वास तोडला त्याला पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्याला संधी देणं तुझ्या हातात आहे, पण स्वतःला पुन्हा त्याच दुःखात ढकलणं आवश्यक नाही. बाळा, स्वतःचा सन्मान राख. तू कोणासाठीही कमी नाही. कुणी तुला सोडलं म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. कुणी तुला फसवलं म्हणून तू मूर्ख ठरत नाही. कुणी तुझ्यावर आरोप केला म्हणून तू दोषी ठरत नाही. सत्याला वेळ लागू शकतो, पण सत्याला घाबरण्याची गरज नसते. कधी तुझ्याकडून मोठी चूक झाली असेल आणि आजही तिची खंत तुझ्या मनात असेल तर माझं हे बोलणं नीट ऐक. स्वतःला आयुष्यभर शिक्षा देत बसू नकोस. चूक मान्य कर, मनापासून पश्चाताप कर आणि शक्य असेल तिथे नुकसान भरून काढ. ज्याची माफी मागता येईल त्याची माफी माग आणि त्यानंतर स्वतःला बदल. कारण बाळा, पश्चातापाचा खरा अर्थ डोळ्यात पाणी आणणं नाही, तर पुन्हा तीच चूक न करण्याचा निर्णय घेणं आहे. तुझ्या कालच्या चुकीने तुझा आजचा आणि उद्याचा कायमचा ठरलेला नाही. माणूस बदलू शकतो, वाईट सवय सोडू शकतो, मन बदलू शकतो आणि नवीन सुरुवात सुद्धा करू शकतो. बाळा, आणि ज्याच्यावर पापाचा आरोप झाला आहे पण त्याने ते केलं नाही, त्याने हे घाबरून जाऊ नकोस. लोक काहीही बोलतील, आज तुझ्यावर बोट उठवतील, आज तुझी एक बाजू ऐकून घेतली जाणार नाही, पण तू त्या सत्यावर असशील तर संयम धर. प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसण्याची गरज नसते. कधी कधी शांतता हीच सर्वात मोठी साक्ष असते.
तुझं आचरण स्वच्छ ठेव. तुझ्या कृती सत्याच्या बाजूने ठेव. कारण लोकांची मतं रोज बदलतात, पण सत्य बदलत नाही. आणि बाळा, तुझ्या मनात एखाद्याबद्दल खूप राग असेल ना, तर आज घरी गेल्यावर शांत बस, डोळे मीट, माझं नाव घे आणि मनातच म्हण, स्वामी, ज्याने मला दुखावलं त्याचा भार मी माझ्या मनात ठेवू इच्छित नाही. त्याचं कर्म त्याच्याकडे आणि माझं कर्म माझ्याकडे. मला माझा मार्ग चांगला चालण्याची बुद्धी द्या. हे बोलताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं तरी येऊ दे. रड बाळा, मन मोकळं कर. तू रडतोयस म्हणून तू कमजोर होत नाही. कधी कधी अश्रूमधून मनात साचलेलं दुःख बाहेर पडतं, पण रडून झाल्यावर पुन्हा उभा राहा. कारण तुला अजून खूप सुंदर दिवस पाहायचे आहेत. कदाचित आज तुझ्या आयुष्यात अंधार असेल, पण अंधार म्हणजे सूर्य संपला असा त्याचा अर्थ नसतो. कधी कधी सूर्य फक्त तुझ्या नजरेआड झालेला असतो. तसंच तुझं सुखही आहे. आज दिसत नाही म्हणून ते तुझ्या आयुष्यात येणार नाही असं नाही. तू फक्त चालत राहा. एक पाऊल, मग दुसरं पाऊल, आणि हळूहळू मार्ग तयार होईल. आणि मागे वळून पाहिल्यावर तुलाच जाणवेल, मी एवढं सहन करूनही इथपर्यंत आलो. तेव्हा बाळा, स्वतःच्या मनाला एकदा मिठी मार आणि म्हण, मी हरलो नाही, मी हरलो नव्हतो, मी हरलो नाही, मी फक्त थोडा थकलो होतो. म्हणून माझ्या लेकरा, कुणाचं पाप शोधत बसू नकोस. कुणाला शिक्षा कधी मिळेल याची वाट पाहत बसू नकोस. तुझं आयुष्य दुसऱ्याच्या कर्माच्या हिशोबावर अडकवू नकोस. तुझं कर्म सुंदर कर. तुझ्या घरात प्रेम वाढव. तुझ्या शब्दात गोडवा ठेव. तुझ्या हातून शक्य तितकं चांगलं घडू दे. आणि चूक झाली तर तिला लपवण्याऐवजी सुधारण्याचं धैर्य ठेव. पाप लपवता येत नाही, सत्य बदलता येत नाही, आणि कर्माचा हिशोब चुकत नाही, आणि चांगुलपणाचं फळ वाया जात नाही. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेव. तुला ज्यांनी दुखावलं त्यांच्यासाठी तुझं मन जाळू नकोस. तुला ज्यांनी सोडलं त्यांच्या मागे धावू नकोस. तुला ज्यांनी कमी समजलं त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करत बसू नकोस. तू फक्त स्वतःला चांगला बनवत राहा. एक दिवस तुझ्या शांततेलाच उत्तर मिळेल. एक दिवस तुझ्या संयमाची किंमत तुला कळेल. आणि एक दिवस तुझ्या चांगल्या कर्माची सावली तुलाच सुख देईल. आणि त्या दिवशी बाळा, तुला जाणवेल, स्वामींनी मला थांबवलं होतं, कारण माझ्यासाठी त्यांच्याकडे याहून चांगला मार्ग तयार होता. म्हणून आज कितीही कठीण वाटत असलं तरी हार मानू नकोस. तुझ्या मनात कटुता ठेवू नकोस. तुझ्या हातून पाप होऊ देऊ नकोस. आणि दुसऱ्याच्या पापाचा भार स्वतःच्या मनावर घेऊ नकोस. तुझं कर्म स्वच्छ ठेव.
तुझं मन स्वच्छ ठेव. बाकीचा हिशोब माझ्यावर सोड. मी तुझ्या सोबत आहे बाळा. आजही, उद्याही, आणि तू मला हाक मारशील तोपर्यंतही. घाबरू नकोस, मी आहे. श्री स्वामी समर्थ.